नमस्कार मॅडम. काकू हे काय बाई? नाही नाही बबली, एका मॅडमले मी नमस्कार करून राहिले. तू ट्युशन सुरू केली बबली, मी खूप खुश आहे. आणि माहित आहे माझ्या डोक्यावरचं टेन्शन किती गेलं. ठीक आहे काकू, आता मला ड्युटीवर पण जावं लागते. काकू दुपारी या तुम्ही, आपण आरामात बोलू, नाही तर संध्याकाळी या. पोरं बसलेले आहेत. ठीक आहे बबली. ओजस बेटा, मॅडमला त्रास द्यायचा नाही. होय बेटा, तुला पण सांगते, मॅडमला त्रास देऊ नये. चुपचाप बस. डब्याला डबा आहे, तो डबा खाऊन घ्यायचा. सर्व पोरं खातील तेव्हा. चला मग येतो मी. सुषमा चल, ये बाहेर 2 मिनिटं, मग मी घरी जातो. हा शांताबाई चल. चला मुलांनो, हात जोडा सर्वजण. हो मॅडम. ओवी, ओजस बसा खाली. म्हणा माझ्या मागे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्य सुसर्वदा. मॅडम मला म्हणता येते, मी म्हणू काय? एक जणी म्हणायचं, सर्वजण एक साथ म्हणायचं. आपल्याला अभ्यास सुरू करायचा आहे. हो मॅडम. जमलं आता, पोरायचं मस्त जमलं. सगळ्यात मोठं टेन्शन गेलं. सुषमानी आली अजून, तिला सांगतो ना 2 गोष्टी. बरोबर पाहिजे लेकराला अजून सोडलं नाही. पण ओवी वजस मांगाने लागले. लय हरी काय लेकराले शाळा शिकायचा. पण शांताबाई काय म्हणत होती? शांताबाई काही नाही सुषमा, तुला तेच म्हणत होती मी. ओवी ओजस ते बाकीच्या लेकरापेक्षा लहान आहे. लक्ष ठेवतो. तू आता घरी जाशील ना? शांताबाई मला सवितानं सांगितलं, मी लक्ष ठेवतो ना. तू काही टेन्शन घेऊ नको. आणि पाहिलं शांताबाई, ते नातू तो मागाही नाही लागली त्याला. माहिती आहे, ती छकुली सोडलं नाही तिनं तिच्या आईले. लढत बसली. जाऊ दे सुषमा, जे होते ते चांगलंच होते. चल मग येतो मी. काही रडले लेकरं मला फोन करजो, मी पटकन येऊन जाईन. शांताबाई तू काहीच टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या घरी आणून घालीन. मग तोपर्यंत कामही होतातच. जाय तू ते कामधंदा कर. घे, चिंतेच्या बापाला मोठा धाक पडला होता. ते शाळेत नको धाडू, लेकरं कोण पाहिन, असं कोण पाहिन. पाहून घ्या म्हणा, देवाने आपापच प्रश्न सॉल्व केला. आजीला काळजी होतेच, मले बी. माझ्या बंटीला काही लेकरं झालं की मला अशीच काळजी होत जाईल. चल नाही बी टाइमपास करत नाही, पटकन भाजीपाला आणतो. ट्युशन झाली की बबली बालवाडीत जाते. चल पाहतो मी कोणच्या कोणच काही भेटलं का तिथं. अरे सुषमाबाई, सविता इकडे. सविता, महादेव वावरात चालले काय तुम्ही? हो ना, येतो मी वावरातून. सविता आहे घरात, येते, नाही तर आवाज द्यायचा. सविता नाही. सुषमा कुठे चालली हो? सविता त्याच घरी आली मी. चल ना भाजीपाला आणू. घेणं थैली एखादी. कामातच काय? नाही तू देतो काय घेऊन भाजीपाला? काय होय माय? चल मी देतो घेऊन. जाय थैली आण. थांब ना सुषमा, गंमत केली मी. सविता असं कधी बी पळून बोलू नये. तर पोरगा एवढं मोठं कमावते, महादेव भाऊ कमावतात. कोणाला असं वाटते की तुला नेरा काही भेटतच नाही काय, अशा टाईपची बोलतो सविता तू. चल बरं, तू काय घेशील? मीच देतो तुला घेऊन. थांब थैली आणतो. पण घे, असं कससारखं करावं लागते सविताने. तिला असं वाटते मीच हुशार आहो काय. चल सुषमा, आज तुला भाजीपाला माय ऐकून. नाही माय बाई, मला नाही पाहिजे कोणाचे ऐकून. मला चटणी भाकर पुरता माया पाहिजे. सविता तू त्या पुरता आणला ना, हेच लय झालं. चल दोघे जणी जाऊ आपण बाजारात, भाजीपाला काही सामान घेऊन येऊ. सुषमा केली काय बबलीने ट्युशन सुरू? म्हणून तरी का मी आता ट्युशन सुरू आहे ना घरात. आता म्हटलं भाजीपाला ते घेऊन येतो, स्वयंपाक करतो तिकून आल्यावर. बबलीला अजून शाळेत जायला लागते ना. सुषमा तुझी सून पोरगा
पाय किती चांगले आहेत. सुनबाई तुझी किती ॲक्टिव्ह आहे, सगळे कामधंदे करते, तुला आई 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 करते. आणि पण सुनबाई कधी पैशांचा भांड्याला एका पायावर तयार होते. आणि पोरगा बी बायकोच्या बुद्धीनं. भाग्यवानच सुषमा तू. तुला सांगतो, पोरगा असून हे बी नशिबानच घ्या लागतात, नाही तर माझ्यासारखं. सविता नाराज नको होतो, तूही बी सून जाय चांगली आहे. तू चांगली वागत जाय, आपण चांगलं ते चांगले. चल उशीर होते मला अजून. चला आता मला एकेकाचं नाव सांगा तुम्ही. पिंकी, तुझं पूर्ण नाव? मॅडम उभी राहून सांगा की खाली बसूनच सांगा? नाही नाही, सर्वजण खाली बसून आपापलं नाव सांगा. मॅडम 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 मला सुवाली 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 ना तुला? थांब थांब मी नेते. शांती कुठे गेली काय मी? शांती, शांती गेली वाटते बापा. लेकरं ग ओवी ओजस नाही नाही, घरी नेत वाटते, नेली वाटते फिरायला. शांती कुठे गेलती तू? चिंतेची बाबा, तुम्हाला काय कोणती काळजी आता? तुम्ही तर निष्काळजी राहता, वावरात हिंडता, चौकात हिंडता. मला नाही हिंडता येत ना तसं. मला सगळं कामच काम आहे. नातीले पा, नाताले पा, सुनीले पा, पोराले पा. मी ठेकाच गेलाय. तू रिकाम्या गोष्टी माझ्यासोबत कमी कर आता. मला वाळून दे पहिली, भूक लागली केवढी. आता स्वयंपाक करतो मी. स्वयंपाक केलाय काय मी? आता लेकरं सोडून आली, यासाठी म्हटलं शांती चोंडके मना करू नको. कॉलेजात ॲडमिशन करू दे आणि नाव टाकू दे. काही गरज आहे का तुले? चुपचाप स्वयंपाक करू दे, झोपू दे घरी, लेकराले पाहू दे. झाला धंदा. बायकाले मोकाट हिंडायला पाहिजे फक्त. हा, आणि नवऱ्याची ठसन ऐकू दे माझ्यासारखी. कामाचे आणि धंद्याचे नवरे आणि चालले बायकोवर ठसन करायसाठी. ऐकत आली की नाही? अजून अजून ठसन करता तुम्ही. नाही झाला स्वयंपाक, जाई हॉटेलातून नाश्ता करून, नाही तर हाताने घ्या करून. करा पोहे घे, सगळंच करता आलं पाहिजे. काही बहीणच नाही केलं पाहिजे सगळं. हे सारे ऐकतच नाही ना. ही मोठी खजाला आहे शांती. कुसपटं लावून देते. चल हॉटेलांदे खायले, नाही एखाद्या शेजाऱ्यांच्या घरी पाहतो. हिंड तू सगळ्या गावांदे. नको करू स्वयंपाक दुपार लोक. ते हिंडते शाळे ना, तू हिंड घरही ना. बायकायला तर मेरा फतर करतात, जसं काही ठेकाच घेतला सगळं करायचा. याचा जीव होत, बाईची जीव नाही होत. शंकर घे ना चहा, घे ना. वहिनी, दादाले चहा देता काय? मला तर तुम्ही विसरलेस. नाही नाही पप्पू, तसं काही नाही. तुम्हाला पण मी चहा देतो. पप्पू तू पे चहा पहिले, मी नंतर पितो. सुलोचना दे, पहिले चहा दे, मी आराम करतो जरा. घ्या पप्पू चहा घ्या. नाश्ता करता काय? नाश्ता पण देतो, बनवला मी. द्या बा, तुमची मर्जी. द्या वहिनी. घ्या पप्पू, तुम्हाला नाश्ता पण देतो मी. बसा ना तुम्ही, बसा. आलीच मी एका मिनिटात. चल पप्पूले नाश्ता देतो, शंकरले नाश्ता देतो. आई, वहिनीनं खूप छान रसगुल्ले बनवले. पप्पू जमले काय? वहिनी एकच नंबर. शंकरला तर झोपच येऊन राहिली. मी आव ना वहिनी जागी, तुमच्यासोबत बोलायले. झोपू द्या दादाले. मनीषा कुठे गेली होती तू? तुम्हाला मग सांगितलं काही, मी मार्केटला चालली म्हणून. अरे बापरे, भाऊजाई, देर, सासू, नवरा सगळेजण बसले. मस्त तारीफ चालू आहे. मला तर कोणी विचारही करत नाही. मनीषा, हां काही नाही काही नाही, तू पण घे मनीषा. पाय किती छानपैकी सुलोचनानं रसगुल्ले बनवले. माहिती आहे, पप्पूले ते एकच नंबर आवडतात. पाहून घे, पप्पूची आवडीचे रसगुल्ले बनवले की नाही. आई मनीषा बी बनविल ना. आई, मनीषा कुठं गेली होती? पप्पू तुम्हाला माहित नाही का कुठं गेली होती? तर तुम्ही आईला विचारून राहिले. मनीषाने तुम्हाला सांगितलं नाही काय? नाही वहिनी, माहित नाही बा मला. मलाही नाही सांगितलं रे पप्पू. पाहिजे पप्पू, एवढी सूट देणं बरी नसते बरं. अरे बापरे, मी माझ्या ठाणीला चांगलंच मिळत जा. पाय ना,
माझ्या नवऱ्याला भडकून देते माझ्याबद्दल. नाही नाही वहिनी, ती मार्केटलाच गेली असेल काही सामान आणायला. तसं काही कुठं जात नाही. आज म्हणसान तुम्ही सामान आणायला गेली आणि उद्या जर तुम्हाला सोडून गेली तर मग? हा वहिनी, हा विचार तर केलाच नाही मी. आई, मनीषाला अजिबात कुठे जाऊ नको येत जाऊ, आणि तू सोबत जात जाय. वहिनी, तुम्ही सोबत जात जाय ना. तुम्ही कोण नाही जात सोबत सोबत? किती घरात पाहिजे तुम्ही, देराण्या जेठाण्या सोबत जातात, सोबत येतात, सोबत कामं करतात. मग आपल्या घरात कोण नाही करत तुम्ही असं? पप्पू, तुमच्या बायकोला नाही पटत? एकटी एकटीला पटते कामं करणं, बाहेर जाणं. आहे ना आई? आई सांगा ना पप्पूले, पोरगाच आहे तुमचा. जाऊ दे ना सुलोचना, स्वभाव असते एखाद्याचा. तसं नाही आई, स्वभाव असला नाही, आजपासून टोकला तर स्वभावही बदलते. आई, पप्पू म्हणतात ते बरोबर आहे आई. तुम्ही थोडंसं म्हणायला पाहिजे. तुम्ही आई मनीषाले पूर्ण सूट देऊन दिली आणि मला टोकत जा तुम्ही. सुलोचना असं नको करू, सुलोचना तसं नको करू. 12 महिने मला घराच्या बंद नव्हतं जाऊ दिला आई तुम्ही. तुम्हाला आठवत असेल तर. अरे बापरे, ते म्हणतात ना भावजाई देराचा संसार खराब करते, अशातली बाई आई हे. मी ओळखलंच नव्हतं. मी तर बहिणीसारखं वागत जा, सुलोचना ताई म्हणता म्हणता माझ्या तोंड नव्हतं थकत. पण आज समजलं मला, मी नसताना हे किती माझ्याबद्दल गोष्टी करतात. आई, आता अजिबात नको जाऊ, तू लक्ष ठेव तू. हो पप्पू, तू टेन्शन नको घेऊ, मी आव ना. बापरे, बाय किती शिकून दिलं. मी थोडी ऐकणार आहो अशी चालबाज बाई. मी तर नाही, आताच बोलतो मी. अशानं तर ते अशी सवय पडून येईल माझ्याबद्दल गराणी करायची. ते म्हणतात ना तोच तोंड ठेसा लागते. आताच म्हणतो मी, म्हणू ते काय म्हणते तर. सुलोचना ताई, काय म्हणणं आहे तुमचं? अरे मनीषा, नाराज झाली गे तू? आई, तुम्हाला बी सगळं माहित आहे. मी तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या आणि मी याच्या पहिले तुम्ही किती गोष्टी केल्या असतील माझ्याबद्दल. काहून मी एकटी बळी जाऊ शकत नाही काय? सुलोचना ताई, तुमच्यावर अत्याचार झाला तर माझ्यावर अत्याचार झाला पाहिजे काय? मी तुम्हाला बहीणसारखं वागून राहिली की नाही? बा आपली मोठी बहीण आहे. मनीषा, माझ्या वहिनीले बोललेलं मला अजिबात आवडणार नाही, आणि तू ही रगेल भाषा वापरू नको अजिबात. पप्पू, काय बोलली मी रगेल भाषा तुमच्या वहिनीसोबत? मोठे आहेत ना, मोठेचा मान ठेव मनीषा. तू तर लय माणुसकीची पोरगी आहेस. पप्पू, बोलू नका तुम्ही. बोलू द्या, तिला लहान आहे ते. वहिनी, लहान आहे तर तिने बोलायला नाही पाहिजे. मोठ्याची 2 गोष्टी ऐकून घ्यायला पाहिजे. मनीषा, शांत होय तू आता. नाही, आता नाही बोलत मी तुमच्या ह्याच्यात. मला माहित नाही मनीषा, तू एवढी वात्रट बोलतो म्हणून माझ्यासोबत. सुलोचना ताई, मी काहीच वात्रट नाही बोलली. पण मी कोणाच्या बद्दल तुमच्या मागं बी आईले तुमचं चांगलंच सांगतो, आणि तुम्ही माझ्याबद्दल एकाही 2 सांगून राहिल्या. देराने जेठानी बहिणीसारखं वागलं पाहिजे, मी ते सोच ठेवली, आणि तुम्ही माझ्याबद्दल माझ्याच नवऱ्याला भडकून देऊन राहिले. सुलोचना, काय होय, तुम्ही काय भांडणं करून राहिले काय? शंकर, पाहिजे मला कशी बोलून राहिली हे. तुम्ही भडकून देता म्हणते, तुम्ही शिकून देता. तुम्हीच म्हटलं ना पप्पूला चहा दे, नाश्ता दे. मनीषा, काय झालं? मीच म्हटलं चहा दे म्हटलं पप्पूले. तसं नाही दादा, मी स्वतः कानानं ऐकलं. मनीषा एकटी जाते, आतापासून आवरा, असे शब्द बोलायची काही गरज आहे काय सुलोचना ताईले? तुम्ही बोलले का असं कधीतरी? मनीषा, जाय बरं तू, जाय फ्रेश होय, जाय. बोलू नको, वाढल्यानं वाढते बरं मनीषा. आई, वाढू द्या एकदाच. मला माहीत पडलं पाहिजे माझ्याबद्दल कोण कोण काय काय गोष्टी करते तर. पा शंकर, आतापर्यंत पप्पूला आपण सगळं काही देत होतो, पण आता नाही देता येत. तुम्हाला म्हणतो का नाही मी की तुम्ही आता भावाचं प्रेम कमी करा, पण तुम्ही होय की ऐकायलाच तयार नाही होय. लहान असून बोलते, कोण घ्या काही मान मर्यादा नाही मनीषाले. पाहिजे रे बापा, शंकर आवरणार रे दोघीले. आई, काही आवरावं लागत नाही. मनीषाला शोभत नाही असं बोलणं. मला शोभत नाही असं बोलणं, आणि तुमच्या भावजाईले मग घराने करणं तुमच्याजवळ हे शोभते? मनीषा, वहिनीनं काहीच घराने नाही गेले तुझे. खोटी नको बोलू तू. आई होती सोबत. तुम्ही मायले का एकाची गुण असाल ना तुम्ही? मला दिसूनच राहिलं. बरं झालं मी कानानं ऐकलं आणि डोळ्यानं पाहिलं, नाही तर मला तर तुम्ही खोटं पाळून राहिले होते. वहिनी पाय, बायकोले बोलते आणि वहिनी. मनीषा, कटोर नको उभी घरांनी. अरे बापरे, असं नाटक आहे ते. म्हणून तर म्हणू मी, नाही तर लग्न झाल्यावर नवरा इकडे फिरायला नेऊ दे, तिकडे फिरायला नेऊ दे.
सविता ताईचं पाहिलं नाही मी सुरुवातीले. आता जरी ते बापूजी नसतील नेत, पण पहिले पाहिलं मी. हा नवरा तर मला कुठेच नेत नाही. हे नाटक होतं ते. ओळखलं मी आता. म्हणूनच किती भावजाईच्या पै देराचे संसार खराब झाले. मी बी मनीषा आहो म्हणा. दे किती साथ देत होतं. पहिली मनीषाने राहिली मी. वहिनी शांत व्हा, वहिनी शांत व्हा. पप्पू तुमची बायको किती बोलली मला आज. वहिनी तुम्हाला काय वाटते, तिला काय सोडतो काय मी? नाही, तुम्हाला माफी मागायला येईन तर या ना आता पप्पू नका म्हणू. नाही मागत माफी मी. माझी काही चुकी नाही आहे. मनीषा तू चबड करू नको. माझ्या वहिनीचं मन दुखलं की मी लय खवडतो बरं. लक्षात ठेव तू. वहिनीले माफी माग. पप्पू शांत होय पप्पू. बोलू दे आई. शांत नका होऊ. बोलू द्या. भावजेबद्दलचं प्रेम तर पाहू द्या किती काय त्याच्या मनात. बायकोबद्दलचं पाहिलं, आता भावजेबद्दलचं पाहू द्या. सुलोचना शांत राही ना. मी शांतच आहे आई. मी काय करून राहिली. मनीषा चुपचाप माफी माग वहिनीले आणि मामला अति संपून टाका. माग लवकर माझ्या वहिनीला माफी. नाही मागत माफी मी. काय करता तुम्ही. आई सांग बरं तो मनीषाले. मी मारायला भेटणार नाही. आई तुला माहित आहे मग. अरे बापरे, चपट मारली मला. पप्प्या तुला म्हटलं मारे बोलू नको म्हणून. पप्पू राहू दे. अजून जेठानीचं नाव बदला म्हणून जाईन. पायशीन तर जेठानी, पायशीन तर गरीब गाय. नाही वहिनी, ज्याचा मान त्याला भेटलाच पाहिजे. बापरे बाप. तेव्हा चुकली मी. तेव्हाच नाही फार कधी घेऊन लागत होती. पप्पू कोणा मारलं कोणाले. दादा ऐकायलाच तयार नाही मनीषा. पोंगे शंकर, तुमचा चहा द्यायचा परिणाम काय झाला. सुलोचना चहा दिल्यानं ते पूर्वी काहीच म्हणत नाही. त्या रिकाम्या गोष्टी ऐकल्या असतील तिनं. तुला हजारदा सांगतो मी, अशा रिकाम्या गोष्टी नको करत जाऊ म्हणून. तुझी सवय जात नाही. बोला तुम्ही मला बोला. अजून बोला. मनीषा पोंगे, तू बोलायच्या ना घरातलं वातावरण किती खराब झालं. माझा नवरा मला बोलून राहिला. सगळे मला बोलून राहिले. झाली ती थंडी आता. अरे बापरे, किती चूक झाली माझ्यानं देवा. कसं करू आता. पप्प्याला म्हणा तू माझ्या लायकच नव्हता. आताच तलाक मागतो मी. आता बॅग भरतो. आता चली जातो माहेरी. आणि त्याला म्हणतो आताच तलाक दे मला. पप्प्याला म्हणा माझ्या लायकच नव्हता तू. कसं तरी मनाले मग आवरलं होतं. शांता काकूचा मान ठेवला होता. पण नाही अति मी आता 1 मिनिटं बी राहत नाही. 1 मिनिटं कायले म्हणतात. 1 मिनिटं बी राहत नाही. अरे बापरे, आज भावजाईच्यानं अंगावर हात घातला. माय चापट मारली. उद्या तर माय जीव घ्यायला भिणार नाही. नाही मनीषा 1 मिनिटं थांबू नको होती. सविता ये बरं लवकर. झाली असेल फ्रेश तर कर जेवण कर. भूक लागली असेल तुले. आली आई. तू जेव, मी लेकरायला आणायला जातो मग. आण शांते. ताट घेऊन बैरून राहिली काय मांग चिंट्याचे बाबा करत. मला फोन लावते महादेवच्या याच्यावर. आतापर्यंत आलो असतो मी. सविता आली काय. शांती मग इथं सायू काही व्हॅल्यूच नाही झाली घरांनी. मी तर फरशी पुशायचा पोतीचाच झालो. आई झाली फ्रेश. आई तुम्ही ताट आणलं काय वाढून माझ्यासाठी. हा सविता म्हटलं थकली असेल तू अभ्यास करू. इकडे पैदल जाणं पैदल येणं. थांब सविता, ते मी गाडीवर जायचं बाई बंदोबस्त करून देतो. माझ्या मैत्रिणीचा पोरगा आहे, पोरगी बी आहे. आई बाबा तुम्ही केलं काय जेवण. माया तर अजून तोंडाला घास नाही बापा. तुम्ही तर महाराणे झाल्या दोघी जणी. मी झालो पोतीरा फरशी पुशायचा. आई बाबाला द्या ना वाढून. सविता तू जेवण कर. जो माणूस बाईची इज्जत करीन बाई त्याच माणसाची इज्जत करीन. त्याला समजलं पाहिजे बायको काय चीज आहे तर. हा बाई हे बरोबर आहे बाबा. तुम्ही आईले कोण बेइज्जत करता कधी बी पाहिजे तर. आईचा मान सन्मान करत जा. आई किती करतात. आज पण काय एक सासू सुनीला शिकून राहिली. ही एक गर्वाची गोष्ट आहे बाबा. आणि एक सासरा बनते कायले शिकून राहिली. सांगा दोघांनी किती फरक झाला. आई दे आई, मी देतो बाबाला वाळून. नाही सविता येली बी समजू दे जरा. कायले म्हणतात बायको तर. येली भेटते की नाही सगळं ऐकतं. तोंडातून काढलं की दिलं.
याला थोडं कळक करा लागते. सविता, मी जाऊ का मग आता? आणू का लेकरं याले? सांगितलं होतं मी सुषमाला फोन करतो, लढले गिळले कधी तर, पण काही फोन नाही आला. आई, मीच बबलीला फोन केलता. मी जातो ना, मला काम आहे बबली सोबत शाळेबद्दलचं. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, सांगितलं मी बबलीले. बसेल आत्मने चांगले. चल शांताराम, बस लवकर. जेवा बाबा, शांततेने जेवा. मी आणतो दुसरं वाळून, आईली आणतो, माझ्यासाठी आणतो. जेवा तुम्ही. आई, पाभर कोणाचा फोन आहे? बबलीचा विक्याचा? हॅलो, हा कोण? शांती, मीच बोलून राहिली, शकुनाबाई. शकुनाबाई? बोला बोला शकुनाबाई. शांती, वेळ असेल तर येतं काय? पाय नाही, या दोघीचंच झंझट चालू आहे, देराना जेठानीची. मनीषा म्हणते मी चालली पॅक भरून. आली 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 मी. ठीक आहे, ठेवा ठेवा. काय झालं? काय झालं शांती शकुनाबाईच्या घरी? पाहून घ्या मंडळी, शकुनाबाईचं नावच ऐकलं ताटानं उठून माणूस उभा राहिला. पहिले एका घासानं मरून राहिला माणूस. पाहून राहिले ना तुम्ही कसे चाटेल माणसं असतात. तर बायकोची नाही कदर द्यायले. सांग ना शांती, सांग ना, मीच जाऊन येतो. मंडळी, तुम्हाला दाखवून आता उद्याच्या भागात खूप कमेंट आल्या. आपण नावं घेऊ आणि पाहू मग मनीषाच्या घरी काय आहे. तर वंदनाताई माकडे, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. राधा अंकुश सिरसाट, उरलेली नाव आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ. चला मग, स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या.